Okay, hello students, welcome back in Vidya Mandir Academy. So in previous lecture we had discussed about the similar triangle as well as congruent triangle. Also we had discussed about the altitudes and heights of acute angle triangle, obtuse angle triangle as well as right angle triangles. Okay, so in acute angle triangle there are three altitudes. Okay, if we change the base then the altitude is also changed. As well as we are going to discuss about ratio of areas of two triangles. Okay, suppose there are two triangles. For example, this is one triangle, say this ABC, and second one is PQR. Say this triangle as PQR. There are two triangles, first one is ABC and second one is PQR. Now this is the perpendicular segment. Segment AM is perpendicular on side BC, that's why AM is the height of this triangle, and PN is the perpendicular on which side? QR. QR साइड वरती एक परपेंडिकुलर आहे PN. सो PN झाली ह्या ट्रायंगलची हाईट, आणि AM इज परपेंडिकुलर ऑन साइड BC, दॅट्स वाय AM ला काय म्हणायचं? AM इज द हाईट ऑफ ट्रायंगल ABC. नाव टॉपिकचं नाव आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन रेशो मीन्स रेशो घ्यावा लागेल एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon PQR means area of triangle PQR. Okay, so we know the formula. Area of triangle is a formula 1/2 base into height. So the base of this triangle is BC, and height means AM झाली त्याची height upon 1/2 into base QR and height is PN, right? So area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 1/2 into base into height means BC into AM, आणि याचा पण 1/2 into base is QR and height is PN. याच्यावरतून आपण एक रिझल्ट इथे जनरेट करूयात. What is the result? Result असा येईल इथे, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. ओके, 1/2 आणि 1/2 तर कॅन्सल होणारच आहे, दोन्हीकडे पण आहे 1/2 गेट कॅन्सल. मीन्स फक्त इथे काय राहणार? BC इंटू AM. BC म्हणजे बेस, AM म्हणजे हाईट, म्हणजे बेस आणि हाईटचं प्रोडक्ट, आणि इथे पण QR इंटू PN. QR इंटू PN मीन्स बेस इंटू हाईट. ओके, सो देअर फोर वी आर गोइंग टू राईट हिअर द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to ratio of areas of two triangles is equal to the product of the ratio of areas of two triangles is equal to the ratio of product of their corresponding heights and bases. Product of their corresponding bases and corresponding heights. म्हणजे याच्यावरून काय लिहू शकतो आपण? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. मग 1/2 दोन्ही पण कॅन्सल होणार आहे.
म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर काढायचा असेल तर रेशो कोणाचा घ्यावा लागेल आपल्याला, प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड हाईट, आणि दुसऱ्या ट्रायंगलचा पण बेस आणि हाईट या दोघांचं प्रोडक्ट, आणि पहिल्या ट्रायंगलचं पण बेस आणि हाईट दोघांचं प्रोडक्ट, त्यांच्या दोघांचा रेशो. इथे 3 केसेस जनरेट होतील. फर्स्ट केस नंबर 1, प्रत्येक वेळेस आपल्याला असेच 2 ट्रायंगल असतील असं नाही. सो केस फर्स्ट वन इज इफ द हाईट of both the triangles are equal. Both the triangles are equal. जर दोन्ही पण ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियाच्या रेशोमध्ये काय चेंज होईल, राईट. समजा हेच दोन्ही ट्रायंगल आहे, एक छोटा एक मोठा आहे. फर्स्ट वन इज सपोज MNK. दिस इज द फर्स्ट triangle and second one is, suppose second one is, this is XYZ. This is the second triangle, right. दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला काय दाखवायचे, इक्वल हाईट. इफ द हाईट ऑफ द बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल, दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल दाखवायची म्हणजे दोन्ही पण कसे असणार, सेम हाईटचे. मीन्स लाईक दिस. Suppose second triangle is XYZ, both having equal height. Equal height म्हणजे ह्या परपेंडिक्युलरची जेवढी लेंथ असेल, सपोज दिस इज MP, segment MP is the height of this triangle and segment XQ is the height of second triangle, right. पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे MP, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे सेगमेंट XQ, राईट. दोन्ही ट्रायंगलची हाईट दिसताना तुम्हाला कशी दिसते, सेम हाईट इक्वल. म्हणून केस नंबर फर्स्ट आहे इफ हाईट ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल. दोन ट्रायंगलची जर हाईट इक्वल असेल तर एरियामध्ये काय चेंज होईल. सो राईट डाऊन हिअर एरिया ऑफ ट्रायंगल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल, नेम ऑफ द फर्स्ट ट्रायंगल इज MNK. So area of triangle MNK upon second triangle, that is area of triangle XYZ, equal to 1/2 into base into height. What is the base? Base is NK and height is nothing but MP, right, upon 1/2 into base of second triangle is segment YZ into height, second triangle height segment XQ. But we know that both the triangle having equal height. Equal height म्हणजे जेवढी हाईट याची असेल तेवढीच हाईट असेल. सपोज फॉर एक्झाम्पल height of first triangle is 3 cm, then the height of second triangle is also 3 cm. Means both triangle having equal height, right. 3 cm 3 cm म्हणजे एक्झॅक्टली जेवढी तुमची MP ची व्हॅल्यू असेल तेवढीच XQ ची असेल. मीन्स MP अँड XQ both are cancelled to each other, right, because the value of both MP and XQ are equal. That's why both are cancelled to each other. Now 1/2 and 1/2 get cancelled. दोन्हीकडे पण आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर. सो 1/2 इज ऑल्सो कॅन्सल. शिल्लक काय राहील, शिल्लक राहणार फक्त NK upon YZ. NK means what? NK means base of the first triangle. YZ means segment YZ is the base of second triangle. Therefore area of triangle MNK upon area of triangle XYZ is nothing but NK upon YZ. याच्यावरून एक रिझल्ट लिहिणार आपण. जसा यांच्या दोघांवरतून एक रिझल्ट लिहिला, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू triangles is equal to the ratio of product of their corresponding bases and corresponding height. Similarly here one result, so result is that the ratio of areas of two triangles with equal height, right ना, दोन्ही ट्रायंगल इक्वल हाईट means म्हणून लिहिणार the ratio of, okay, the ratio of areas of two triangles
विथ इक्वल हाईट, विथ इक्वल हाईट, जर हाईट इक्वल असेल तर द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ, इज इक्वल टू द रेशो ऑफ, is equal to the ratio of their corresponding basis, their corresponding basis, their corresponding basis. म्हणजे दोन ट्रायंगल जर इक्वल हाईट असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो घेताना फक्त कशाचा रेशो घ्यायचा, करस्पॉन्डिंग बेसिसचा एरिया, राईट ना. दोघांची हाईट इक्वल आहे. फर्स्ट ट्रायंगलचा बेस NK, सेकंड ट्रायंगलचा बेस सेगमेंट YZ. सो फक्त रेशो कोणाचा घ्यायचा, NK अपॉन YZ मीन्स बेसिसचा रेशो घ्यायचा. कधी, जर दोन ट्रायंगलला इक्वल हाईट असेल तर. नेक्स्ट केस नंबर सेकंड इज, पहिल्या केसमध्ये दोन्ही ट्रायंगलला इक्वल हाईट होती, दुसऱ्या केसमध्ये दोन्ही ट्रायंगलला इक्वल बेस असेल, सेम बेस असेल तर काय करायचं. सो द केस नंबर सेकंड इज बोथ द ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस. Case number 2, if the base of both the triangles are equal, if the base of both the triangles are equal, दोन्हीचे हाईट सेम दाखवले इथे. आता दोघांचा बेस इक्वल दाखवायचा. बेस इक्वल दाखवायचा मीन्स फॉर एक्झाम्पल ट्रायंगल अशा टाईपचं असेल, ओके. फर्स्ट ट्रायंगल LMN and second one is MPN. ओके, पहिला ट्रायंगल आहे LMN and second one is MPN or PMN. ठीक आहे. सो पहिल्या ट्रायंगलची हाईट, दिस इज द परपेंडिक्युलर सेगमेंट ऑन साइड BC. ओके, सो सेगमेंट LK इज द हाईट. पहिल्या ट्रायंगलची, मोठ्या ट्रायंगलची हाईट जर बघितली, सो सेगमेंट LK इज द हाईट ऑफ दिस बिगर ट्रायंगल अँड segment PL is the height of this smaller triangle. ट्रायंगल एकात एक आहे, एक मोठा ट्रायंगल आणि एक छोटा ट्रायंगल. दोघांचा जर बेस बघितला, छोट्या ट्रायंगलमध्ये जर बघितलं तर सेगमेंट PL इज परपेंडिक्युलर ऑन साइड MN साईडवरती परपेंडिक्युलर आहे. सो MN इज द बेस, छोट्या ट्रायंगलचा बेस MN. आणि मोठ्या ट्रायंगलमध्ये बघितलं तर सेगमेंट LK इज perpendicular on side MN, that's why MN is the base and LK is the height. म्हणजे दोघांचा जर बेस बघितला तर कॉमन बेस आहे दोघांना पण. MK हा बेस छोट्या ट्रायंगलचा पण आहे, सॉरी MN हा बेस छोट्या ट्रायंगलचा पण आहे, सेगमेंट MN हा मोठ्या ट्रायंगलचा पण बेस आहे. सो बेस ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल या. सो राईट डाऊन रेशो ऑफ एरिया. So area of triangle, first of all MLN upon ratio of second triangle, ratio of triangle MPN, triangle MPN. So which is nothing but 1/2. Areas of formula 1/2 into base into height. MLN चा बेस कोण आहे MN अँड हाईट, मोठ्या ट्रायंगलची हाईट जी आहे ती आहे LK अपॉन 1/2 इंटू छोट्या ट्रायंगलची बेस, 1/2 इंटू बेस आहे MN इंटू हाईट. हाईट जर बघितलं तर PL परपेंडिक्युलर, सो PL इज द हाईट. सो राईट डाऊन 1/2 MN इंटू PL. 1/2 गेट कॅन्सल दोन्हीकडे पण आहे. MN is also get cancel. Why this MN and this MN is get cancel? Because both the triangle having equal base. दोघांना पण इक्वल बेस आहे.
म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस हा जर एम एन 10 सेंटीमीटर असेल तर दुसऱ्या ट्रायंगलचा पण एम एन बेस किती सेंटीमीटर असेल 10 सेंटीमीटर असेल. ओनली हाईट इज डिफरंट हिअर. पहिल्या ट्रायंगलची हाईट कशी बिगर हाईट आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट कशी स्मॉलर आहे, थोडीशी छोटी. सो दॅट्स वाय एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट वन इज ट्रायंगल MLN अँड सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल MPN इज नथिंग बट शिल्लक करायला फक्त इथं LK/PL. सो राईट डाऊन LK/PL मीन्स याच्यावरून काय एक रिझल्ट येईल. जसं इथे रिझल्ट आला द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. इथे हाईट इक्वल होती म्हणून आपण रेशो कोणाचा घेतला करस्पॉन्डिंग बेसिसचा. आता इथे बेस इक्वल आहे म्हणून रेशो कोणाचा घ्यावा लागेल करस्पॉन्डिंग हाईट्सचा. सो राईट डाऊन द रिझल्ट. So the important result is the ratio of areas of two triangles. The ratio of areas of two triangles with equal base okay. इथं होतं इक्वल हाईट, इथे आहे इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ their corresponding heights. दोन्ही सिमिलर रिझल्ट आहेत. फर्स्ट रिझल्टमध्ये जर हाईट इक्वल असेल तर रेशो घेताना करस्पॉन्डिंग बेसिसचा रेशो घ्यायचा आणि दुसऱ्या रिझल्टमध्ये जर दोन ट्रायंगलला इक्वल बेस असेल, इफ बोथ द ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. बेस इक्वल तर हाईटचा रेशो, हाईट इक्वल तर बेसचा रेशो. And the last case is case number 3. जर दोन्ही इक्वल असेल, इक्वल बेस आणि इक्वल हाईट, तर काय करायचं. सो द केस नंबर 3. if height, both height and base are equal, then if the bases of both the triangles are equal, next one is if the bases and heights of both the triangles are equal. ही कंडिशन टेक्स्टबुक मध्ये नाही, केस नंबर 3. टेक्स्टबुक मध्ये फक्त केस नंबर 1 and case number 2 a. This one is the extra. Okay, so there are two triangles and triangles are like this. Draw this figure. Okay, suppose PQR. This one is the first triangle PQR. हा पार्ट नाही समजा एवढा PQR. This is the one triangle, first triangle, and suppose SRQ. This one is the second triangle, right now. SRQ अशा पद्धतीचे दोन ट्रायंगल आहे. सो पहिल्या ट्रायंगलला हे PS जे दिसते, PS and QR both are parallel to each other. PS and QR both are parallel to each other. आणि पॅरलल ज्या लाईन असतात त्यांच्या दोघीमधलं अंतर सगळं कसं असतं, डिस्टन्स इक्वल. ह्या एंड पॉईंटला इक्वल, इथे पण इक्वल. मीन्स इथून एक परपेंडिक्युलर आणि इथून एक परपेंडिक्युलर.
PTSN. PT जो दिसतोय segment PT. Segment PT is the height. This is the altitude. And segment SN is also the altitude. दोन ट्रायंगल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ऑफ ऑल एरिया ऑफ ट्रायंगल PQR. Area of triangle PQR upon area of triangle, second one is SRQ. SRQ. Area चा फॉर्म्युला 1/2 बेस PQR. PQR चा बेस आहे QR आणि height is nothing but PT, segment PT. Here 1/2 into base SRQ चा बेस QR into height SN. QR कॅन्सल, 1/2 गेट कॅन्सल. QR दोन्हीचा बेस इक्वल आहे, 1/2 गेट कॅन्सल. अँड PT आणि SN बोथ आर इक्वल राईट ना. PT सपोज दिस इज 5 सेंटीमीटर, देन दिस इज ऑल्सो 5 सेंटीमीटर. कारण की या दोन कशा आहेत, पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्समधला डिस्टन्स इथे मेजर केलं काय आणि इथे मेजर केलं काय कसं असेल, सेम. सो PT आणि SN ऑल्सो गेट कॅन्सल. So we get area of triangle PQR upon area of triangle SRQ is equal to 1/1. 1/1 means 1. Area of triangle PQR upon area of triangle SRQ is equal to 1. And therefore finally we get area of triangle PQR. हा इकडे डिवाइड, इकडे जो मल्टिप्लाय होईल 1 सोबत. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR विच इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल SRQ. एरिया ऑफ ट्रायंगल SRQ. आणि याच्यावरतून एक रिझल्ट. सो द रिझल्ट इज द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal base and equal height is equal to the collinear, the ratio of. So the result is the ratio of areas of two triangles with equal base and equal height, with equal base and equal height is 1. राईट. दोन्ही ट्रायंगलचं जर बेस अँड हाईट इक्वल असेल तर रेशो इज इक्वल टू 1. हे इथे आपण दाखवले. एरिया ऑफ ट्रायंगल PQR बाय SRQ इज इक्वल टू 1. राईट. और बोथ द एरियाज आर, बोथ द ट्रायंगल्स हॅविंग इक्वल एरिया, और both the triangles having equal area. Both the triangles having equal area. So there are 3 cases. First case is if both the triangles having equal height. Second case is if both the triangles having equal base. And third one is case number 3 is if both the triangles having equal base and equal height. Equal height असेल तर रेशो घेताना एरियाचा रेशो घेताना काय करायचं, हाईट इक्वल असेल तर बेसिसचा एरिया, बेस इक्वल असेल तर हाईटचा एरिया, आणि दोन्ही जर इक्वल असेल तर बोथ द ट्रायंगल्स हॅविंग इक्वल एरिया मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट इज इक्वल टू एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. Okay. Bye all of you.